नमस्कार मंडळी, कसे आ? सकाळ सकाळी उठलो आणि पाहता आज मेरा मोती की शादी है। काय म्हणता पोट्ट्यांनो, कसे आहे तुम्ही सर्व? ठीक आहे ना? आला तुमचा लाडका सारंग भेंडारकर नवीन ब्लॉग घेऊन. तर ब्लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता सगळेजण मटकत आहेत, आपली आपली तयारी करत आहेत. आणि आज चेंडक्या हाही मस्त मटकत आहे. तर पाहू शकता तुम्ही आजचा लुक पाहून तर समजला का नाही समजला. तर आज आमच्या घरी लग्न होता, तर चला पूर्ण ब्लॉग वॉच करायचा है. कंटिन्यू ब्लॉग मध्ये जुड़ून रहा. उमरेड से हमारे मेहमान आ गए. कल इनका मतलब ये बिजी थे कल, इसलिए हल्दी अटेंड नहीं कर पाए. तो भाई लोग सब रेडी हो चुके हैं, देख सकते हो. आधे गए उधर, 3 बाद में मिलता हूँ. तर मग आता सर्वांची तयारी बियारी झाली. तर चला म्हणलो येईल हॉलमध्ये जाऊन आता सगळेजण आपण का करून घरी राहूनच का घरी राहायचं आहे का तयारी करून. तर मग आम्ही एवढे जण निघालो. माझे मित्र तर पाहू शकता मस्त नाही मागचे तर हा पुढे सूटबूटमध्येच आहेत. तर चला आम्ही सगळेजण निघालो ना आता हॉलकडं. तुम्ही पाहू शकता रस्त्यात जाता जाता माहिती आहे का पुट्ट्यांनो, आम्हाला वरात भेटली. तर वरात पाहून मला 1 नंबर लागला. तर वरात गिरात पाहिलो ना, भाऊजी माझे घोड्यावर दिसले. तर मला वाटलं घोडा गिडा पडते का नाही. तर की शादी है तो हमारी तैयारी हो गई. मग हॉलकडे जाऊन पाहिलं तर नवरीचा मस्त फोटोशूट चालू होता. तर चल म्हणलो आता नवरीच्या भाऊच होतं, फेटा गिटा घालून टाकून म्हणलं पटपट फेटा बांधायला लावलो काकाले. काकानं रप फेटा बांधला. तर चल म्हणलं आता वरात येतच आहे तर नाचून घेतो भाऊजी सोबत. मग आम्ही पाहुण्यांच्या स्वागत वगैरे करायला लागलो. तर चला मग पूर्ण रीतिरिवाज सोबत आपण लग्न पाडणार होतो. तर मग माझी आई स्वागत करायला लागली, नवरदेव वगैरे पाहू शकता तुम्ही. तर सर्वजण पाहुण्यांचं स्वागत आहे आमच्या भेंडेकर परिवारामध्ये. असेच तुम्ही या आणि खुश राहा. तर आता आपण मग नवरदेवाला घेऊन जाऊ अंदर थोड्या वेळात. स्क्रीनवरच्या पोट्टा तर पक्का मटकत होता ना. आम्ही पुणेकर म्हणते, अबे कुठला पुणेकर म्हणलो, तू ढेवरखेड्याच्या होस म्हणलो. तर चला मग आता अर्ध्यांच्या स्वागत बाकीच होता पाहुण्यांच्या, त्यांच्या पण आम्ही स्वागत करत आहोत हळूहळू. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवरदेवाला स्वागत करताना माझे मोठे बाबा. तर चला मग आता स्वागत वगैरे झालं. सर्वांना अक्षदा वाजत आहेत माझे भाऊजी आणि हा ईशान माझा छोटू पिल्लू आणि सगळेजण पाहू शकता तुम्ही फेटे घालून 1 नंबर. तर चला मग आता अंदर घेऊन जाऊ भाऊजीले. रीतिरिवाज सोबत पूर्ण आपल्याला लग्न पार पाडायचे आहे ना. ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पाहून आणि आता थोडीशी रील्स बनवून टाकून लहानशी.
चला मग सर्व पाहुणे ज्या कार्यक्रमासाठी म्हणजे आलेले होते तो क्षण आता फाइनली आलाच आहे, जिसका हमें था इंतजार. ओ खुशी के पल अभी अपने को दिख ही जाएंगे. फायनली माझी बहीण आता मॅरिड होऊनच जाईल. अजून सर्वांना आनंद आहे आणि सर्व पाहुणे तुम्ही पाहू शकता. मस्त गिमॅरामॅन सगळेच जण पाहुणे तुम्ही मस्त खुशीत होते. सर्व आपल्या आपल्या तयारीने आले होते. तर चला मग आता आपण लग्न लावूया. नवरीवरच्या चेहऱ्यावरची खुशी तर तुम्ही पाहू शकता, का सांगतच नाही आहे. तर चला मग लग्न झाला. तर आता वेळ आली सप्तपदीची. तर आम्ही सप्तपदीला बसलो आहोत नवरीसोबत आणि व्हिडिओ करून म्हटलं. तर मग व्हिडिओ करायला लागलो मी कॅमेरामॅन सोबत. सप्तपदी चालू होती आणि तुम्ही बघू शकला पूर्ण लग्न. आणि असाच लग्न होतो आमच्या मराठामध्ये पूर्ण रीतिरिवाज सोबत. आणि सप्तपदी केली जाते आमच्या मराठामध्ये. आणि वगैरे बसले आहे पूजेवर सगळे माझे आईबाबा, नवरदेवाचे आईबाबा सगळेजण आता पूजा करताना तुम्ही पाहू शकता कशी होते सप्तपदी. तर 7 फेरे मारावं लागते तेव्हाच लग्न कंप्लीट होते. आणि तुम्ही फेरे मारताना पण. आणि आता इथं चालू आहे डिस्कशन जुत्याच्या. पण आपल्या जुत्याशी काही लेनदेन नव्हता, कारण की आपली डील पहिलेच झाली होती. तर आता डील सक्सेस कधी होणार ते माहिती नाही. सक्सेस होईल त्या दिवशी स्टेटस टाकीन मी. आणि तुम्ही पाहू शकता आता पूर्ण लग्न वगैरे झालं कंप्लीट. म्हणलं एक व्हिडिओ बनवून टाकतो आणि भाऊजीले आपल्या हाकलून देतो नवरीसोबत. माझ्या भाषा म्हणते चल म्हणते आता हाकलून टाकतो म्हणते. चला बाय, मग भेटून पुढच्या व्लॉगमध्ये.